नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 2.5 मधला प्रश्न क्रमांक पहिला. किंमत काढा. ही आपल्याला 3 गणितं दिली आहे. 15 - 2 ह्याचे आपल्याला केवल मूल्य काढायचं आहे. ओके, ह्या चिन्हाला काय म्हणतात? केवल मूल्य. तर आपल्याला सोडवून काढावं लागतील. आपण पहिलं गणित बघूया. 15 - 2 याचं उत्तर काय येतं? 15 - 2 किती? 13. ओके, आता ही धनसंख्या आहे, त्याच्यामुळे धनसंख्येचं केवल मूल्य म्हणजे उत्तर काय असणार आहे? धनसंख्याच 13. ओके, आता दुसरं बघूया. दुसऱ्या गणितावरून तुम्हाला पहिलं गणित कसं आलं ते समजेल. 4 - 9 या संख्येचं केवल मूल्य काढायचं आपल्याला. ओके, 4 - 9 किती होतात? -5 होतात. ओके, आता हे बघा, केवल मूल्याच्या आतमध्ये -5 हे उत्तर म्हणजे ऋण उत्तर आलं आहे. आता हे कसं सोडवायचं असतं? हे बघा, केवल मूल्यामधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला इथे वजा चिन्ह घ्यावं लागेल. ऋण संख्या आहे ना, म्हणून तर वजा गुणिले वजा अधिक, ज्याचं उत्तर काय येतं? -5. ऋण संख्या जर आली तर केवल मूल्यातून बाहेर आल्यानंतर ती काय होते? धन होते. ओके, धनसंख्या असेल तर धनच असते, ऋणसंख्या आली तर ती धन होते, आणि शून्य असेल तर आतमध्ये याचं उत्तरसुद्धा शून्यच येतं. ओके, तिसरं बघूया. केवल मूल्य 7 गुणिले, हे बघा इथे पण वजा चिन्ह आलं आहे. आता हे व्यवस्थित सोडून दाखवतो तुम्हाला. पहिले 7चं 7 उत्तर लिहूया, गुणिले. आता याला बाहेर काढायचं आहे, हे ऋण संख्या आहे. तिथं आपण चौकटी कंसाच्या बाहेर वजा चिन्ह लिहूया, कंसाच्या आत -4. ओके, हे -4ला केवल मूल्यामधून बाहेर काढलं, त्याच्यामुळे वजा कंसात -4 आलं. ओके, -4 असतं तर फक्त 4 लिहिलं असतं आपण ह्याच्यासारखं. तर 7 गुणिले वजा गुणिले वजा अधिक 4 आलं, 7 × 28. हे काय झालं? ॲन्सर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं? 13. दुसऱ्याचं 5, तिसऱ्याचं 28. आता हे बघा, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. केवल मूल्य समजा धनसंख्या असेल तर उत्तर काय येतं? धन. ऋणसंख्या असेल तर तरी पण धन उत्तर येतं. ओके, आणि जर शून्य असेल तर काय? शून्य उत्तर येतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे पहिलं गणित झालेलं आहे. धन्यवाद.